श्रोतेहो नमस्कार. समर्थ रामदास स्वामींनी सबंध मनाचा जो विचार केलेला आहे तर तो इतका विस्तृत आहे, व्यापक आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजही त्यात मिळतात. आणि एखादी गोष्ट ज्या वेळेला काळाच्या पलीकडे जाते त्यावेळी त्या गोष्टीचं खरं सामर्थ्य कळतं. तर आज आम्ही इथे श्री योगेश बुवांना बोलवलेलं आहे. सज्जनगडावर दीर्घकाळ त्यांचं सगळं वास्तव राहिलेलं आहे आणि मनाचे जे सगळे आपले सतत काही ना काही आंदोलनं चालू असतात, मनात विचार येत असतात, या सगळ्यांची चर्चा आपण करणार आहोत. आणि ही चर्चा समाजाला बाजूला ठेवून तर करताच येत नाही, त्यामुळे त्या समाजाचाही आपण आज विचार करणार आहोत. योगेश बुवा, तुमचं स्वागत आहे आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. जसं मी म्हटलं की मन बळकट करायला हवं. मन बळकट नसलं की काय काय होतं हे सगळं आपण आज आजूबाजूला बघतो आहे. तर शरीराकरता तर खूप जिम्स आहेत, मनाकरताही लागतं काही. मन बळकट करणं अत्यावश्यक आहे. मनाचा कमकुवतपणा, काही जर मिळवलेलं नसेल तर तो अधिक वाढतो. मनाचा मूळ स्वभाव चंचलत्व आहे आणि स्थिरत्व हे ज्या ठिकाणी काहीतरी सामर्थ्य आहे त्याच्या ठिकाणी येतं. बुद्धीचा गुणधर्म निर्णय देणे आहे आणि स्थिर बुद्धी असेल तर ती मनाला सांभाळू शकते. म्हणून आपल्या पूर्वजांनी, विशेष करून समर्थांनी, मनावर संस्कार करायला प्रामुख्याने सांगितलेलं आहे. आणि हे संस्कार आपण सामान्यपणे केवळ स्तोत्रपठणाने होत नाहीत, तर माझ्या जीवनामध्ये मी काही गोष्टी जाणीवपूर्वक आणायच्या आणि ते मन ऐकत नसताना त्याला काही काळ शिकवायच्या. जसं उदाहरणार्थ, बुद्धीला मला पटवून द्यायला लागतं एखादी गोष्ट. आपण म्हणतो लहान मुलाला ही गोष्ट पटवून द्यायला लागते, ती त्याच्या मनाला पटत नसते, तो बुद्धीच्याद्वारे आकलन करत असतो. आणि ते एकदा आकलन झालं की त्या बाबतीत मन चलबिचल होत नाही. तेव्हा बुद्धी सकस करणे आणि त्याला लागतं ज्ञान. मग ज्ञान अनेको प्रकारचं आहे. ज्ञानामध्ये असं सामर्थ्य आहे की ते स्थिरत्व आणतं. म्हणून ज्ञानाच्या आधाराने किंबहुना समजून घेतल्याने बुद्धी स्थिरावते, निर्णयक्षम होते आणि त्या योगे मनाचा विकल्प आणि संकल्प करण्याची क्षमता कमी होऊन ते स्थिरावतं. तुमच्याही आयुष्यात एक असा टप्पा असेल की तुम्ही शाळेत जाणारे असाल आणि त्याच्यापासून इथपर्यंत तुमचा प्रवास झालेला आहे. तर तुम्ही आता जे सांगितलं ते विचारांच्या पातळीवर स्वीकार्य आहे. वैयक्तिक जीवनाच्या पातळीवर तुम्ही हे कसं मिळवलं? वैयक्तिक जीवनाच्या पातळीवरचा जो मी आत्ता आधी सांगितला विचार आहे तो आपल्या आईवडिलांकडनं, आजी आजोबांकडनं माझ्यावर ते संस्कार झाले आणि ते मनाला आणि बुद्धीला दोन्ही याला वळण दिलं त्या लोकांनी. म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो. तर आपले पूर्वज त्यांनी खूप जाणीवपूर्वक विचार केला, अगदी ऋषीमुनींच्या काळापासनं, की माणसाला काय साधायचं आहे आणि ते कुठे लवकर मिळेल आणि ते कसं अचूकरित्या प्राप्त होईल. म्हणून संस्कृती ही जी घडी आहे ही बसवून दिली. तर आपण संस्कृती म्हणतो. आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी, संतांनी काही आचरण करावं आणि काही आचरण करू नये, डूज अँड डोंट्स ज्याला म्हणतात, ते सांगून ठेवले. कुठल्या वेळेला काय करावं, कुठल्या वयात काय करावं आणि कोणी काय करावं हेही सांगून ठेवलेलं आहे. आणि त्या सगळ्याचा मिळून एक परिपाक म्हणजे आपली निर्माण झालेली ही संस्कृती आहे. तेव्हा आपण आपल्या संस्कृतीला नुसतं फॉलो जरी केलं तरी त्याचे परिणाम जे त्यांना अभिप्रेत आहेत ते घडणार आहेत. म्हणजेच आपण सुखी आणि समाधानी होणार आहोत. आणि तशा प्रकारच्या संस्कृतीचं वळण माझ्या घरात मला मिळालं असं म्हणूया आपण. कशा स्वरूपात मिळालं? माझ्या घरी आजी आजोबा होते, आई वडील होते. ही सगळेच्या सगळी मंडळी विशेष करून धर्माचरण योग्य पद्धतीने करत असत. आता धर्म म्हटल्यानंतर आपल्याला कर्मकांड वाटतं. कर्मकांड हा एक भाग आहे धर्माचा, तो करायला पाहिजे. पण त्याबरोबर मनुष्य धर्म, मानवता धर्म, दुसऱ्याला सांभाळणे, म्हणजे कर्मकांडही केलं आणि मानवता धर्मही सांभाळला. त्याबरोबर संतांचं वाचन. आमच्या घरामध्ये लहानपणी मला आठवतं आहे टी व्ही हा जवळजवळ बंद असे. अच्छा.
तो टी व्ही खराब होईल म्हणून लावून ठेवायला लागत असे. अशी अवस्था होती, कारण आमच्या इकडे कोणीच विशेष टी व्ही बघत नसे. आणि तेच मला आवडायला लागलं काळांतराने. पहिले काही वेळा चलबिचल झाली असेल, नसेल असं नाही, कारण मुलं बोलायची, मग हे बघितलं का, ते बघितलं का. त्यावेळेत मला असं वाटायचं, पण एकदा त्या बुद्धीला पटलं की मला जे साध्य करायचे ते ह्याच्याने होणार नाही, हे मला पटवून दिलं. आणि मग मन तिथे धावू लागत नाहीसं झालं. अशा प्रकारे माझ्यावर संस्कार झाले. ज्या वेळेला आपण एका करिअरच्या टप्प्यावर येतो आणि माणसाला वाटतं की आता हीच माझी आयडेंटिटी आहे, मला काहीतरी एस्टॅब्लिश करायचं आहे आयुष्यात, सिद्ध करायचं आहे, तर त्या टप्प्यावर तुम्ही काय केलं? आत्ता जे आपण रेफर करताय करिअर नावाची वस्तू, ते आपल्या डोळ्यासमोर असणारी एक ठराविक इंजिनियर, डॉक्टर आणि चौकट आहे, सगळी नोकरीची चौकट आहे. आहे. कारण हे सगळे जे आहेत हे मनी ओरिएंटेड, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, भौतिकदृष्ट्या सकस होण्यासाठीची जी करिअर्स आहेत. मी आयुष्यात जे काही साध्य करायचं ठरवलं आहे इज अ करिअर फॉर मी, असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने माझ्यासमोर लहानपणापासून जे आदर्श ठेवण्यात आले त्यापैकी एक आदर्श म्हणजे समर्थ होते, समर्थ रामदास स्वामी, की ज्यांच्या सांगण्याच्या पद्धतीनुसार आमच्या घरामध्ये आचरण करण्याचा, असं मी म्हणणार नाही सगळं होत असे, कारण ते इट इज नॉट पॉसिबल, पण प्रयत्न मात्र करत असू. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते अखंड असायचे. लहान असतानासुद्धा आई, म्हणजे मी झोपतोय ज्या वेळात, त्या वेळात आई दासबोध वाचन करायची आणि ते मी ऐकत ऐकतच मी झोपायचो. सकाळी मी उठलो की आई मनाचे श्लोक टेप रेकॉर्डरवर लावून ठेवायची, 1.5 तास लागतात त्याला. तेव्हा माझं सगळं आवरून स्नान संध्या होऊन बाहेर पडेस्तोपर्यंत मनाचे श्लोक संपायचे. तेव्हा आमच्या घरात दुसरं काही वाचलंच नाही. ह्या सगळ्यामुळे मला आदर्श जे समोर राहिले ते समर्थ राहिले. मी सज्जनगडावर गेलो आणि मला ते आवडलं आणि मग मला असं वाटलं की आपण हेच ह्याच्यासाठीच आहोत, आपण हेच साध्य करूया. साध्य किती झालं आहे समर्थांना माहिती, पण प्रयत्न मात्र त्या दृष्टीने आहे. आणि मग मी ठरवलं की किंवा समर्थांची कृपा म्हणूया की त्यांनी मला आजपर्यंत सज्जनगडावर ठेवलं. इतका दीर्घकाळ तुम्ही सज्जनगडावर काढलात. आपण कुठल्या प्रकारच्या सगळ्या तिथे कुठल्या कृतीमध्ये तुम्ही होतात, काय कशामध्ये तुम्ही इतके वर्ष काढलीत? सज्जनगडावर त्याला सेवा असं म्हणतात, कुठल्या प्रकारची सेवा दिली जाते. तर मी आल्यानंतर पहिले मला समाधीची सेवा होती, मग तिथे पूजेमध्ये सहभागी होणे, मग दिवसभराच्या सगळ्या उपक्रमांमध्ये, एस्पेशली मंदिरामधल्या उपक्रमांमध्ये मला सहभाग घेता आला, माहिती समर्थांची कृपा. त्याच्यानंतर मग मला काही यात्रेकरूंना वाढणे वगैरे अशातली सेवा असे. आणि ते सगळं झाल्यानंतर काही थोडा मॅनेजमेंटचा भाग आला टप्प्याटप्प्याने. तर सध्या माझ्याकडे आता हे जनरल बघणे असं म्हणूया आपण, कार्यवाह ह्या पदाचा भार आहे. तुम्ही बाहेर ज्या वेळेला जाता, विशेषतः कॉलेजच्या मुलामुलींशी बोलता, त्यांचं ऐकूनही घेत असाल, त्यांना काही सांगतही असाल, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला ही जी आपली जे भविष्य आहे हे कुठे जाताना दिसतं आहे? हा प्रश्न इतका जिवंत आहे सगळ्या ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी हा प्रश्न आहे. बहुतांशी समाज जो आहे आत्ता, तो ज्या दिशेला चाललेला आहे ते खूप छान नाही आहे दिशा. आपल्या मूलभूत असणाऱ्या, अभिप्रेत असणाऱ्या संस्कृतीने दिग्दर्शित केलेल्या अंतिम ध्येयापासून खूप बाजूला जातो आहे असं वाटतं आहे. अर्थात हे सगळ्या समाजाचं चित्र नाही आहे. अनेको तरुण असे देखील आहेत की ज्यांना हे कळतं हे बरोबर नाही आहे, पण समाजाचा प्रवाह एवढा आहे, एवढा वेग आहे आणि एवढा झोत आहे तो, की त्यातनं नुसतं वाटणं पुरेसं नसतं. अशा लोकांना जेव्हा एखादा कोणी चांगला, कोणी अनुभवी, ज्याने काहीतरी साध्य केलं आहे, अशाने जर काही सांगितलं तर त्यांना लगेच पटतं. ती मुलं, एस्पेशली तरुण मुलं, ॲक्सेप्ट करायला तयार असतात. पण त्यांना दाखवणारं कोणतरी लागतं आणि ते अचूक पद्धतीने दाखवायला लागतं. या मुलांची वैशिष्ट्य असं असतं की ज्याने केलं आहे त्याचं ते ऐकतात, न करता आपण जर सांगायला गेलो तर ते ऐकत नाहीत. तेव्हा ह्या तरुणांशी बोलताना मला प्रामुख्याने हे खूप जाणवतं की त्यांच्यावर ह्या सोशल मीडियाचा प्रभाव खूप आहे आणि सोशल मीडियामध्ये काय दिसेल याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. ज्यांना चांगलं करावंसं वाटतं ते सोशल मीडियापासून लांब राहतात आणि जे सोशल मीडियामध्ये आहेत ते सगळेच, काही चांगले पण आहेत, पण सगळे चांगले दाखवतात असं नाही आहे. तेव्हा हतबल होणारे सज्जन आणि
शांत राहणारे सज्जन ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे आपल्या समाजातली. सज्जन सशक्त, कर्तृत्वशाली आणि सक्रिय पाहिजेत, तर समाज घडतो. तुम्ही टी व्हीचा उल्लेख केला तुमच्या बालपणातला. आता अवस्था अशी आलेली आहे की 1.5-2 वर्षाचं मुलंही हातात मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही आहे. आणि तो एक शॉर्टकट झालेला आहे की तो रडतो, तो ऐकत नाही, तो जेवत नाही, मग त्याच्या हातात मोबाईल द्या. ही सगळी आपल्या पुढच्या भविष्याची नांदी वाटते तुम्हाला? होय. याचं कारण तो मुलगा रडतोय म्हणून हे जे कारण दाखवतात, तर माझ्या दृष्टीने आईवडिलांना सांगितलं पाहिजे, आजी आजोबांना सांगितलं पाहिजे, जे तुम्ही करणार आहात त्याचा परिणाम काय आहे हे आधी समजून घ्या. याच्या पुढे भावी तुम्हाला जर नको असेल ते परिणाम, तर त्याच्या हातात आत्ताच देऊ नका. मोबाईल देणारे आपण आहोत. मुलं रडत आहेत, पहिल्यांदा काही मोबाईल मुलाने हातात नाही घेतला, आपण पहिल्यांदा दिला आहे त्याच्याकडे, आणि ती चूक आपण नाही करता का मग? सध्या म्हणजे आत्महत्या हा फारच टोकाचा विषय झाला. पण एक वैफल्यग्रस्तता वेगवेगळ्या वयामध्ये आढळते. कधी करिअरचा विषय असेल, नोकरीचा विषय असेल, किंवा आमची मुलं अमेरिकेत निघून गेली म्हणून असेल. तर या सगळ्या वैफल्यग्रस्त मनाला उभारी देणारं काही आपल्याकडे आहे का? वैफल्य येण्याचं कारण नाही ऐकायची सवय नाही मुलांना हल्ली. लहानपणापासून नाही ऐकायला, लहान असताना मी 100 गोष्टी मागितल्यानंतर एखादी गोष्ट मिळत असे. आता मुलांनी 100 मागितल्या त्यापैकी 99 मिळत आहेत. तेव्हा एक जे नाही ऐकायला येतं त्याने वैफल्य जास्त येतं आणि हे वाढत जातं. मोठ्या माणसांचा विचार केला तर त्यांना वैफल्य येतं आहे याचं कारण अभिप्रेत असणारी गोष्ट घडत नाही आहे आणि ते मन स्वीकारत नाही आहे. हे न स्वीकारणं मनाने वैफल्य निर्माण करतं. अशा मनासाठी उभारी यायला मन परत सक्रिय करावं लागतं. आत्यंतिक कंटाळा आला असला आपल्याला आणि काहीतरी समोर मोठी घटना आपल्यासमोर दिसली तर तो कंटाळा गेलेला कधी आहे हे आपल्याला कळत नाही आहे. म्हणजे मन सक्रिय झालं की वैफल्य नाहीसं होतं. सक्रिय आपण कशात होऊ, आपल्या इच्छा कशात आहेत, मी जास्तीत जास्त आनंदी कशात राहतो आहे, मला काय आवडतं आहे याचं स्वतः चिंतन करायचं आणि त्या गोष्टीमध्ये आपण परत सक्रिय व्हायचं की वैफल्य लगेच जातं निघून. तुम्ही अध्यात्मात आहात इतका सगळ्या आणि कृतिशील आहात म्हणून विचारतो की बऱ्याच वेळेला सगळे शोध घेता घेता स्वतःचा शोध हा राहूनच जातो. तर आणि तो घ्यायची इच्छा अनेकांची आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल? आपला आपण लाभ हे परमदुर्लभ असं समर्थ म्हणतात. स्वतःचा लाभ होणे हे खूप दुर्लभ आहे. पण संतवचनांचा अभ्यास, ऋषीमुनींनी निर्माण केलेल्या वाङ्मयाचा अभ्यास हा आपल्याला त्या पदापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आपला स्वतःचा लाभ होणे हे खूप दुर्मिळ आहे. आत्यंतिक जवळ असणारी गोष्ट आपल्याला कळेनाशी होऊन जाते आणि ती कळायला आपल्याला खूप लांब फिरून यावं लागतं. परंतु ते फिरल्याशिवाय पर्याय पण नसतो. तेव्हा ह्या वाङ्मयाचा अभ्यास करणे आणि ज्याला समजलं आहे त्याच्याजवळ जाऊन बसणे, या 2 गोष्टीने लवकरच साध्य होईल. ते तुम्हाला किती साध्य झालं? हा प्रश्न अवघड आहे, मलाही सांगता येणार नाही. कारण मी समर्थांचा पाईक आहे. समर्थांची कृपा असावी एवढंच मी बोलू शकेन. माणसं एकटी पडत चालली आहेत. ती एकटेपणाला घाबरत आहेत, पण ॲट द सेम टाईम ती एकटी राहू पण शकत नाही आहेत. तर आपण जर का स्वतःबरोबर राहू शकलो तर आपण समाजाबरोबर राहू शकू. त्या स्वतःबरोबर राहण्यासाठी काय सांगाल तुम्ही? आत्मक्रीडा आत्मरती असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. स्वतःमध्ये एक आनंद आहे आणि मी आजपर्यंत बाहेर गुंतून राहिल्यामुळे ह्या आनंदाला मुकलेलो आहे. मला या स्वतःबरोबर राहण्याची सवयच गेलेली आहे. मी टी व्ही बघतो तेव्हा बाहेर बघत असतो. मी संतांचं वाङ्मय वाचायला लागलो की मी आत्मरती होणार आहे, आत्मक्रीडा करणार आहे, मी आतमध्ये स्वतःमध्येच रमणार आहे. तेव्हा मला आता बाहेर बघणं बंद करून हळूहळू जे मला आत बघायला लावील त्याच्याकडे आधी बघायला सुरुवात केली पाहिजे. ते जर केलं तर ते साध्य होईल नक्की आणि मग आनंद आपल्याच ठिकाणी आहे. आज परिस्थिती इतकी चांगली आहे, पण असं असताना सुद्धा माणसं मग अशी काय आहेत? आपण परिस्थिती चांगली आहे ती म्हणतो ती बाह्यांगाची. अच्छा. बाह्य दृष्टीनं सगळं आहे. AC असतो थंड राहण्यासाठी, पण मन चलबिचल असेल तर AC देखील घाम फुटतो. म्हणजे AC हे माझ्या थंड राहण्यासाठीचं कमी पडणारं साधन आहे. माझं शांत मन हे माझ्या मुख्य समाधानाचं कारण आहे. आणि आज मानसिक शांती हरवून बसलेत कारण इच्छा आकांक्षा वाढल्या आहेत. समाधान जे थोडक्यात होऊ शकतं ते न होता समाधानाच्या पायऱ्याच बदलून गेलेल्या आहेत. तेव्हा मला आता परत विचार करायला हवा की मी कशासाठी धावपळ करतो आहे आणि मला साध्य करायचं आहे काय.
ह्याचे उत्तरं मला मिळाली की मी जिथे शोधतोय तिथे ते नाही आहे हे मला कळायला लागेल. म्हणजे माझा रस्ता बदलेल, जिथे आहे तिथे मी शोधायला लागेन. आपण नेहमी दुसऱ्याच्या सापेक्ष पहिलं येण्याचा विचार करत असतो. मी दुसऱ्यावर माझं यश अवलंबून ठेवतो अँड दिस इज द बिगेस्ट मिस्टेक. माझ्या दुसऱ्याने मला चांगलं म्हटल्यानंतर मी चांगला नाही आहे. मी स्वतःच चांगला असेन तर मी अगदी एकांतात जरी असेन तर मी चांगलंच वागणार आहे. मी अभ्यास केला तर मला 100% मार्क मिळणार आहेत. यातला मुख्य मुद्दा मी स्वतःचाच अभ्यास करणे आणि दुसऱ्याच्यावर विचार न करता मला जे साधायचं आहे टू द फुलेस्ट ते अभ्यास करणे आणि साध्य करणे. मुलांची मला असं वाटतं की इतकं क्रूरपणे आपण वागतोय. एकीकडे शाळेमध्ये असले की त्यांचे मार्क बघितले जातात, नंतर त्यांच्या करिअरचं जे मूल्यमापन आहे ते पॅकेजमध्ये केलं जातं. आपण गमावतोय आपल्या सातत्यांना. आपण मला काय साधायचं आहे, त्या मुलांकडनं काय साधून घ्यायचं आहे, ह्याची जी स्वच्छ संकल्पना होती ती सगळी पुसून गेलेली आहे आणि त्याचे हे परिणाम आहेत. मी ठरवलं आहे की तो इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, इतके पैसे मिळवायला लागला की तो सुखी समाधानी होईल. सो बेसिकली मी त्याला सुखात ठेवू इच्छितो पण त्याचं समाधान नाहीसं करतो आहे. आणि आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपल्याला समाधानी राहायला सांगितलं आहे. सुख नव्हती पण लोक समाधानी होती. आता आपण सुखी झालो आहे पण समाधानी नाही होत आणि त्याचं मूल्यमापन आपण करतो आर्थिकदृष्ट्या किंवा मार्क किती मिळतात ते दृष्ट्या. आणि मार्कसुद्धा कशासाठी हवेत? पैसा मिळवायला हवेत. तेव्हा त्याला जर त्यातलं येत असेल, त्याने जर ज्ञानार्जन केलं तर त्याला हे सहजगत्या साध्य होणार आहे सगळंच. तुम्ही बोलत असताना एक प्रश्न आपल्याला न दिसत असलेल्या श्रोत्यांच्या मनामध्ये आला असेल, तोच विचारतो की असं व्यावहारिक यश न मिळालेले असे समाधानी व्यक्ती तुम्ही कोणी बघितले आहेत का? भरपूर जणं अशी असतात, त्यांना व्यवहारातलं यश मिळवायचं नसतं. व्यवहारातलं यश मिळवू शकत नाहीत म्हणून ते समाधानी म्हणवणं इज टोटली डिफरंट. ते अभिप्रेत नाही. मी व्यवहारात उत्तम मिळवू शकतो पण ह्याच्यात मला समाधान नाही म्हणून मी हे सोडलं आहे आणि जे मूळ समाधान आहे तिथे मी चाललेलो आहे. हा आपल्या पूर्वीच्या सगळ्या आणि सगळे संतांकडे बघाल तुम्ही तर सगळे संत जे होते ते उत्तम लहान असताना खूप हुशार होते. असणारा संत आपल्याकडे कोणीच नाही आहे. नाही. सगळेच्या सगळे लहानपणी एक प्रचंड हुशार होते, अशानेच सुरुवात होते. याचा अर्थ ते मिळवू शकत होते पण त्यांना कळलं ह्याच्यात समाधान नाही म्हणून ते तिकडे वळलेले आहेत. तेव्हा त्यांनी ह्या व्यवहारातलं मिळवायचा प्रयत्न केला असता तर ते उच्चांकाला गेले असते. जसं एक छान उदाहरण आपल्याकडे एकनाथ महाराजांचं आहे. असं म्हणतात रोज पुरणावरणाचा नैवेद्य होता, सगळे सोन्याचंच होतं. पण ते एक व्यवहार झाला, एक उदाहरण झालं. सगळे संत मिळवू शकत होते, त्यांनी ते सोडलं आणि खऱ्या समाधानाकडे गेले. अगदी मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला एक असं विचारतो की ज्या वेळेला तुम्ही हे सगळं समर्थांचं साहित्य लोकांपर्यंत घेऊन जाता तर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात? संतांचं वाङ्मय म्हणजे एस्पेशली समर्थांचं वाङ्मय सामर्थ्याने भरलेलं आहे. मनाचा इतका अचूक विचार केलेला आहे की कुठे मन चुकतं, कुठे मन भरकटेल, काय करेल आणि ते योग्य वळणावर कसं आणायचं. हे जेव्हा त्या वाङ्मयात लोकांना मिळतं तेव्हा त्यांना असं वाटतं की मी हे आधी का नाही वाचलं. असं अनेकांना वाटतं की आमचं आयुष्य वाया गेलं आत्तापर्यंत, हे जर मला आधी मिळालं असतं तर माझं आयुष्यच बदललं असतं. समर्थ हे एकमेव संत आहेत ज्यांनी मूर्खांची लक्षणं लिहिली आहेत पण त्याबरोबर शहाण्यांची पण लक्षणं लिहून ठेवलीत. तेव्हा समर्थांनी दोन्ही टोकं दाखवलेत. आपण इथे आहात आणि आपल्याला इकडे जायचं आहे. सो त्यांनी रूट आखून दिलेला आहे आणि लोकांना जेव्हा समजतं की इट इज रेडी रेकनर तर त्यांना खूप आनंद होतो. आणि बरेच जण ह्यातनं आयुष्य बदलून गेलेली पण मला खूप जणं भेटतात की आम्ही समर्थांचं वाङ्मय वाचलं आणि माझं आयुष्य बदलून गेलं. विशेषतः आपल्यासारख्या व्यक्तींच्या आयुष्यात एक भाग असतो की बहुतेक वेळेला पालक ज्या वेळेला मुलांना घेऊन येतात वेगवेगळ्या वयाच्या, त्यावेळेला त्यांची एक मागणी असते, याला काहीतरी सांगा किंवा हिला काहीतरी सांगा. काय सांगता तुम्ही अशा वेळी? मी सांगतो समर्थांचं वाङ्मय आधी तुम्ही तुमच्या आचरणात आणा की मुलं आचरणाला लागतील. हे तर फारच अवघड आहे. पण आपल्याला जे साध्य करायचं ते पण सोपं नाही आहे. हो. जर मुलांना शहाणं करायचं असेल तर पालकांनी आधी शहाणं व्हायला पाहिजे. आणि म्हणून अशा सगळ्यांना मी निश्चित सांगेन मनाचे श्लोक आईवडिलांनीही ऐकावेत, वाचावेत आणि आचरणात आणावेत की मुलं त्यांना सांगावंच लागणार नाही आईवडिलांना नमस्कार करा म्हणून. जितके संस्कार अनुकरणाने होतात तितके कुठल्या शिकवून नाही होणार. बरोबर. खूप मोठा संदेश आज तुमच्याशी बोलून हा मिळालेला आहे समाजाला.
आणि मुलांना तर फारच आनंद झाला असेल आज तुम्ही जे म्हणालात. कारण जनरली उपदेश करायची वेळ आली की ती मुलांना होते, पालकांना कधी होत नाही. पण तुम्ही जे म्हणालात तेच खरं आहे की जर का सुशिक्षित पालक असतील तर मुलं सुशिक्षित होणार आहेत. आणि आपण नेहमी नेमका उलटा विचार करतो. आज तुमच्याशी अगदी या सगळ्या अनौपचारिक गप्पा मारून एक खूप मोठा संदेश तुम्ही दिलेला आहे. आणि एका चांगल्या संदेशाचं पहिलं लक्षण हे असतं की तो संदेश आहे हे कळत नाही. तुम्ही इतक्या साध्या सहज पद्धतीने बोलता, पण आता त्याच्यावर जेव्हा विचार करतील लोक तेव्हा ते विचारामध्ये अधिक 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 खोल जात राहतील. आज तुम्ही इतक्या प्रेमाने, आस्थेने, स्नेहाने आमच्या सर्व श्रोत्यांशी बोललात. आपला खूप खूप आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.